हॅलो, तर आज आपण इथे हे पाहणार आहोत की मी किचनला कसे ऑर्गनाइज ठेवते। तर त्याकरिता आज मी इथे नवीन प्लास्टिकच्या जार घेतल्या आहेत आणि ते मी डीमार्टमधून विकत घेतले आहेत। आणि इथे मी जो सेट घेतला आहे भरण्यांचा, त्या सेटमध्ये 6 छोट्या भरण्या आहेत आणि 3 मोठ्या भरण्याचा सेट घेतला आहे। आणि अशा प्रकारे आता आपण ह्याच्यामध्ये काही कडधान्य किचनमध्ये जे आपल्याला रोजच्या रूटीनमध्ये लागतात, आपल्याला रोजच्यासाठी भाजी बनवायला बऱ्याचशा डाळी हव्या असतात, तर ते आपण इथे पाहणार आहोत। ते डाळी आपण या भरण्यांमध्ये टाकणार आहोत। पहा तुम्ही, अशा प्रकारे या भरण्यांचे कलर्स आहे आणि खूप छान आहेत हे भरण्या छोट्या छोट्या। आणि मला या भरण्यांची खूप गरज होती, कारण माझ्या किचनमध्ये भरण्या खूप कमी होत्या आणि वस्तू जे आपण घेतो जसे की डाळ वगैरे घेतो ते ठेवण्यासाठी मला भरण्याची गरज होती, म्हणून मी इथे भरण्या विकत घेतल्या आहेत। तर पहा, अशा प्रकारे हे भरण्याचे कलर्स आहे आणि याच्यामध्ये आपण कॉफी, खजूर, कँडी, बिस्किट्स, बदाम, शेंगदाणे अशा पद्धतीने भरपूर सारे साहित्य आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि खूपच छान आहेत हे भरण्या, मला खूपच आवडल्या आहेत। नंतर इथे मोठ्या भरण्या आहेत, तर त्या मोठ्या भरण्यामध्ये सुद्धा बरेच डाळी असतात, त्या बसतात आणि खूप छान आहे। याच्यामध्ये आपण 1 किलो किंवा अर्धा किलो डाळ याच्यामध्ये खूप छानपैकी बसेल। तर अशा प्रकारे या भरण्या आहेत, पहा तुम्ही इथे यांचे कलर्स ही वेगवेगळे होते, तर मला ह्या कलर आवडलेला म्हणून मी ह्या कलरच्या भरण्या इथे घेतल्या आहेत। आणि जो छोट्या भरण्यांचा सेट आहे त्यामध्ये आपल्याला 6 भरण्या अवेलेबल आहेत आणि जो मोठ्या भरण्यांचा सेट आहे त्यामध्ये मोठ्या 3 भरण्या अवेलेबल आहेत। तर आता आपण याच्यामध्ये डाळी टाकून घेऊया। तर इथे मी मिक्स डाळ याच्यामध्ये टाकून घेतली आहे। तर पहा, याच्यामध्ये स्पूनसुद्धा आहे, चम्मच आहे, त्या चम्मचने आपण डाळ काढू सुद्धा शकतो किंवा पावडर टाईप वस्तू पण आपण याच्यामध्ये टाकू शकतो। तर पहा, याच्या दुसऱ्या डब्यामध्ये सुद्धा मी राजमा टाकते आहे। आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर थोडं जास्त किराणा आपल्या घरामध्ये आणून ठेवतो आणि तो आपण मग इथे तिथे ठेवून चालत नाही, तर त्याकरिता आपल्याला भरण्यांची गरज असते, कारण की भरण्यामध्ये व्यवस्थित ती वस्तू राहते आणि आपल्याला पटकन ती मिळते सुद्धा। आपल्याला इकडे तिकडे शोधाशोध करायची गरज नाही पडत। बऱ्याचदा आपण मोठ्या डब्यामध्ये सोबतच उरलेल्या डाळी एक सोबत भरून ठेवतो आणि मग आपल्याला शोधायला ते खूप वेळ त्याच्यामध्ये आपला वाया जातो आणि आपल्याला पटकनही भेटत नाही आणि मग रोज आपल्याला जेवण बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला लक्षात नाही राहत किंवा आठवत नाही की कुठली डाळ आपल्या घरामध्ये आहे आणि कुठली नाही आहे। त्यामुळे काय होतं की ते जे डाळ असतात ना, ते आपल्या घरामध्ये तशाच एका मोठ्या डब्यामध्ये ठेवलेल्या असतात, पण आपल्याला माहीत नसतं। त्या कारणामुळे ते तशाच राहतात आणि आपण नवीन वस्तू घेऊन येतो किंवा नवीन भाजीपाला मार्केटमधून विकत आणतो आणि तो बनवत राहतो आणि जे जुन्या डाळी असतात मोठ्या डब्यामध्ये ठेवलेल्या त्याच्याकडे आपल्याला काही लक्ष जात नाही आणि ते तशाच राहतात आणि नंतर ते खराब होतात किंवा त्याला सोंडे वगैरे लागतात, अशा प्रकारे ते खराब होतात। तर त्याकरिता तसं न होण्यासाठी इथे मी भरण्या आणल्या आहेत आणि या भरण्यामध्ये पटकन आपल्याला कुठलीही वस्तू दिसते, कारण की हे ट्रान्सपेरंट आहेत, तर याच्यामध्ये आपण कुठलीही वस्तू ठेवली तर ती पटकन आपल्याला दिसते। आणि हे भरण्या आपण वरती ठेवायच्या आहेत, कारण की वरती ठेवतो तर त्यामुळे आपल्याला पटकन त्याच्यामध्ये काय आहे, कुठली डाळ आहे हे पटकन, या कुठलीही वस्तू आहे ते पटकन आपल्याला दिसते। तर म्हणून मी अशा प्रकारच्या ट्रान्सपेरंट भरण्या घेतल्या आहेत। जर आपण कलरफुल भरण्या घेतल्या तर आपल्याला पटकन माहीत पडत नाही त्याच्यामध्ये काय आहे, किंवा स्टीलचे डबे घेतो आपण, स्टीलच्या डबे मोठे घेतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडत नाही की काय आहे काय नाही आहे, आणि नाहीतर आपल्याला त्याच्यावरती लिहायला लागतं की याच्यामध्ये ही वस्तू आहे। तर अशा ट्रान्सपेरंट भरण्या असल्या की आपल्याला लिहायचीही गरज नाही पडत आणि ते आपल्याला पटकनही दिसतं आणि आपण लगेच ते घेऊन त्याची रेसिपी किंवा भाजी बनवायला घेऊ शकतो। आदल्या दिवशी आपण ते भिजवून घातलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची भाजी बनवायला पटकन सोपे जाते। त्याकरिता म्हणून मी इथे छोट्याशा आणि क्यूटशा ट्रान्सलेट भरण्या घेतल्या आहे, मला तर खूपच आवडल्या आहे। आणि आता या भरण्या घेतल्यामुळे मला इकडे तिकडे शोध करायची गरज पडणार नाही आहे, कारण वरती ठेवतो तर हे पटकन याच्यामध्ये जे पण सामान असतं ते आपल्याला पटकन मिळतं आणि त्यामध्ये कुठलीही
वस्तू असली ती पटकन आपल्याला ओळखताही येते। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्कीच कळवा। आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचे बटन क्लिक करून बेल आयकनचे बटन क्लिक करायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर। बाय बाय।